मित्रांनो, आज आहे 14 नोव्हेंबर. आज आपण बाल दिन साजरा करतोय आणि त्यानिमित्ताने एक छोटा मित्र निमिष कुलकर्णी सध्या उमरजवरून मला भेटायला आलाय. हाय निमिष. हाय. निमिष, मला सांग, तू कितवीत आहेस? मी 4थीत आहे. आणि श्रोतेहो, निमिष खूप छान गाणं म्हणतो आणि गाणं म्हणतो सोबतच हार्मोनियम सुद्धा वाजवतो. आणि आज आपण त्याच्याकडूनच एक छानसं गाणं ऐकणार आहोत. तर निमिष, आज मला कोणतं गाणं ऐकवशील? काटा रुते कुणाला. क्या बात आहे. हा बघितलं तर एकदम छोटासा दिसतोय, पण त्याला काटा रुते कोणाला, हे एक अवघड गाणं तो आता आपल्या समोर सादर करून दाखवणार आहे. तर निमिष, आ काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, आक्रंदतात कोणी, मज फूल ही रुतावे, मज फूल ही रुतावे, हा दैव योग आहे. रुते कुणाला काटा, रुते कुणाला, सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, कळातल्या जीवाची चिरदाह वेदनेचा, मज शाप हाच आहे. रुते कुणाला काटा, रुते कुणाला. क्या बात आहे. जे गाणं मला ऐकायला खूप जास्त अवघड वाटतं आणि आवडतं, ते गाणं तू इतक्या सुंदर पद्धतीने म्हटलेलं आहेस. कधीपासून तू म्हणतोस आणि कशी ह्याची प्रॅक्टिस, रियाज वगैरे कसं सुरू असतं? कशी तयारी करतोस? म्हणजे कोण तुझी मेहनत एवढी करून घेतं? बाबा. बाबा करून घेतात. आणि असं मी ऐकलेलं आहे की गाणं म्हणायचं असेल तर खूप लवकर उठायला लागतं आणि रियाज वगैरे करायला लागतो. तसं काही खरंच आहे का? म्हणजे तू असं काही करतोस का? हो. किती वाजता रोज उठतोस तू? 7. 7 वाजता उठून मग शाळेला जायच्या आधी तू रोज गाण्याची प्रॅक्टिस करतोस? हो. अच्छा. आणि म्हणजे तुझे हार्मोनियमचे वगैरे क्लासेस असतात, ते कधी असतात? रोज असतात की आठवड्यातून जावं लागतं? आठवड्यातून. आठवड्यातून जावं लागतं. आणि आता तू गाणं तर भारी म्हणतो आहेसच, पण तुला मोठं होऊन काय व्हायचंय? गायक. गायक व्हायचंय. क्या बात है. तो त्याने शब्द पण अगदी विचार करून वापरलेला आहे. तो सिंगर नाही बोलला, तो गायक बोलला आणि त्याचं गाणं सुद्धा आपण ऐकलं की काटा रुते कुणाला. इतकं अप्रतिम गाणं त्याने सादर केलेलं आहे. निमिष, पुन्हा एकदा तुला चिल्ड्रन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तू पुन्हा पुन्हा ये. आपण छानसे व्हिडिओ करू, गप्पा मारू आणि अशीच छान छान गाणी आम्हाला ऐकव. थँक यू. थँक यू.